मित्रांनो, आज होती आपल्याला फेब्रुवारी महिन्यातील सगळ्यात पहिली मेकअप ऑर्डर. त्याच्यासाठी शेंट मारलो आणि टिपटॉप झालो, मेकअपचं दुकान घेतलं आणि डेस्टिनेशनला निघालो. लोकेशन जवळ होतं, याच्यासाठी आम्ही ऑटोमध्ये निघालो होतो. सिग्नलला ऑटो थांबला आणि हे पाहायला मिळालं. मित्रांनो, बघू शकता किती म्हातारे आजी इथे, त्यांना या वयात काय करायला लागते. पण असो, ज्यांची प्रॉब्लेम असतं लाईफ असते त्यांना ते फेस करायला लागतं. आता आम्ही क्लायंटच्या लोकेशनला पोहोचलो. आता हे लिफ्ट पाहून आमच्या दोघांचं पण डोकं जाम फिरतं बघा, कारण खूप भीती वाटते या लिफ्टमध्ये. इकडे आम्ही सेटअप वगैरे लावून घेतला होता. आणखीन एक टीम होती माझ्यासोबत, दोघी जणींना आम्ही हायर केलं कारण खूप जास्त सायडर होतं, त्याच्यामुळे माझ्याच्यानं एवढं हँडल नाही होत. त्याच्यामुळे ते पण इकडे व्हेन्यूला आले होते. त्या दोघींना हॉलमध्ये सेटअप लावायला लावला आणि मी इकडं बेडरूममध्ये सेटअप लावला. आता आपली क्लायंट पण आली होती. ही बुवा होती नवऱ्याची, म्हणजे आत्या. ह्यांचा बिफोर बघून घ्या आणि आफ्टर पण बघून घ्या. ह्यांच्या कमेंटला मतलब ह्यांच्याबद्दल तुम्हाला कमेंट करायची. यांचा ओव्हरऑल लुक कसा वाटला. हेअरस्टाईल दिदीने केली होती ऑफकोर्स. हेअर आणि मेकअप तुम्हाला जाम आवडले असतील मे बी. आता हा ग्रूम होता, ह्यांनी मला स्पेशली ग्रूमसाठी बुक केलं होतं कारण त्यांना माझे ग्रूम मेकअप जाम आवडले. आता तुम्हाला हे पण सांगायचं कमेंटमध्ये की ओव्हरऑल ग्रूमचा लुक आणि मेकअप कसं झाला होता. आता सगळं काम झालं होतं आपलं. ह्या मॅडमचं चालू झालं होतं फोटोशूट. ह्या सगळा पसारा मला आवरायचा होता, काहीला आवरायचा होता. दोघांमध्ये नक्कीच भांडणं होणार होती, पण भांडण न करता आम्ही दोघांनी पण हे मिळून आवरायचा प्रयत्न केला. त्याच्या आधी एक क्लायंट आणखीन आली, आमच्या ग्रूमची आजी. त्यांना पण हेअरस्टाईल केली, ड्रॅपिंग केली आणि नंतर हे आवरायला घेतलं. त्याच्या आधी आम्ही जेवण पण केलं. जेवण आलं होतं, हिनं फ्रूट्स खाल्ले कारण हिला उपवास होता. तुमच्या दिदीला आज उपवास होता आणि मी जंक फूड खाल्ले, इडली वगैरे. ते गुजराती लोक होते बरं का, स्वीट खूप छान लोक होते. सगळं काम झालं. आता आपण निघालो होतो रॅपिडो, सॉरी इकडे ओला बुक केली होती मी. ओला खाली आली होती. या पोरीचा फोटोशूटचा किडा लिफ्टमध्ये पण खूप वळवळ करत होता बघा ना, लिफ्टमध्ये पण फोटोशूट चालू होतं. असो, आजचा दिवस खूप जाम छान गेला आणि खूप लवकर काम संपलं आणि आम्ही घरी पण निघालो. आजच्या मिनी ब्लॉगसाठी एवढंच. भेटत उद्या 12 वाजता मिनी ब्लॉगमध्ये. बाय.